लातूर पोलिसांची कारवाई. तब्बल 1,18,27,000 रुपयांचा 714 किलो गांजा जाळून केला नाश. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या उपस्थितीत NDPS अंतर्गत जप्त अंमली पदार्थांचा कायदेशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीने नाश करण्यात आला. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांकडून आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून विविध 45 गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला तब्बल 1,18,27,000 रुपयांचा अंमली पदार्थ साठा आज कायदेशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीने जाळून पूर्णपणे नाश केला. या कारवाईत सुमारे 713.92 किलो गांजा, 21.200 किलो अफू आणि 96 ग्रॅम MD ड्रग्स यांचा समावेश होता. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. लातूर जिल्हा पोलीस दलाने मागील काही महिन्यात अंमली पदार्थांची लागवड, वाहतूक, विक्री आणि सेवन या विरोधात सातत्याने विशेष मोहिमा राबवत मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या होत्या. या कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला गांजा, अफू व इतर अंमली पदार्थ न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून नाश करण्यासाठी आवश्यक आदेश प्राप्त करण्यात आले. त्यानुसार आज सकाळी NDPS ॲक्ट कलम 52(अ) अन्वये अधिकृत पंचनामा प्रक्रिया राबवून संपूर्ण मुद्देमाल कीर्ती ऑइल मिल अतिरिक्त MIDC लातूर येथे कायदेशीर प्रक्रिया करून पंच, समिती सदस्य आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व मुद्देमाल फायर बॉयलरमध्ये टाकून पूर्णतः जळून नाश करण्यात आला. कारवाई दरम्यान कोणतंही प्रदूषण होऊ नये तसेच परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली होती. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, रासायनिक विश्लेषकांचं पथक, वैध मापन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती ठेवण्यात आली होती. या कारवाईवेळी प्रभारी पोलीस उपाधीक्षक गृह दत्तात्रय निकम, MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस मुख्यालयाचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.